नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत आपल्या देवघरामध्ये कोणत्या कलरचं वस्त्र असावं. आपण जिथं देव ठेवतो त्याच्या खाली जे वस्त्र अंतरतो त्याचा कलर कोणता असावा ज्याच्यामुळे आपल्याला शुभ फळ भेटेल. कारण बघा, आपण 50-60 लाखाचं घर घेतो, त्याचप्रमाणे आपलं देवघर पण व्यवस्थित असायला पाहिजे. ज्यांच्यामुळे आपण एवढं मोठं घर घेतो त्या देवतांना ठेवण्याचं वस्त्र किंवा देवघर पण हे पण सर्व नियमानुसार असावं. आपण प्रत्येकाच्या, आता हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं. किती छोटं असेल, मोठं असेल, कोणाकडे कमी देव असतील, कोणाकडे फक्त फोटो असतील, जे काही असो, पण आपण सर्वांकडे देवघर तर असतं. पण ते देवघर योग्य दिशेला असावं. आणि आपण देवघर घरात जागा नाही म्हणून भिंतीवरती टांगून ठेवू नये. कधी ते खाली ठेवावं, जमिनीवरती चौरंगावरती ठेवावं. आणि भिंतीवरती टांगणं किंवा किचन ओट्याच्या खाली ठेवणं असं करू नये कधी. आपण घरात सर्व ठिकाणी सर्व वस्तू ठेवतो, पण देवघर ठेवायला जागा नाही हे मान्य नाही आहे. तर देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं. आणि जर तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल तर दुसराही उत्तरेला पण चालू शकतं. मग देव ठेवण्यासाठी वस्त्र कोणत्या कलरचं अंतरावं. तर बघा, तुमचं जर देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल, जो देवाचाच कोपरा मानला जातो, उत्तर आणि पूर्वेच्या मधला कोपरा जिथं देवांचं स्थान असतं, त्या ठिकाणी जर तुम्हाला जागा असेल, तिथं जर तुमचं देवघर असेल तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही लाल कलरचा कपडा कधीच टाकू नका. लाल कलर हा अग्नितत्वाला दर्शवितो आणि त्या कोपऱ्यामध्ये लाल कलर बिलकुल चालत नाही आहे. त्यामुळे आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असेल तर अशा ठिकाणी पिवळ्या कलरचा कपडा खूप शुभ मानला जातो. आता खूप ठिकाणी लाल कलरचा कपडा शुभ म्हणून लाल कलरचं वस्त्र देवांसाठी अंतरण्यात येतं. पण जर ईशान्य कोपऱ्यात जर तुमचं देवघर असेल तिथं पिवळ्या कलरचंच वस्त्र अंतरावं. पिवळ्या कलरचं वस्त्र अत्यंत शुभ, शांत मानलं जातं, प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. माता लक्ष्मीला पण पिवळा कलर प्रिय आहे आणि आपले स्वामी त्यांना पण पिवळा कलर प्रिय आहे. आणि ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या कलरचंच वस्त्र अंतरा. जर पिवळा कलर नसेल तर पांढऱ्या कलरचं पण चालू शकतं. पांढरा कलर पण शांतता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जर तुम्ही लाल कलरचं वस्त्र अंतरत असाल तर ते तुम्ही बदलू शकता. आता असंही पाडवा येणार आहे आणि पाडव्यापासून तुम्ही नवीन वस्त्र देवाला आपण आणतच असतो, तर त्या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र देवस्थानासाठी आणू शकता. नसेल तर तुम्ही पांढऱ्या कलरचं पण वस्त्र देवतांसाठी आणू शकता. पण ईशान्य कोपऱ्यात लाल कलरचं वस्त्र नका अंतरू, कारण ते अग्नितत्वाला दर्शवितो. आणि पिवळा, पांढरा, कधीकधी हिरवा कलरचं पण वस्त्र अंतरतात, पण शक्यतो हिरव्या कलरचं पण फक्त देवींची वगैरे जेव्हा पूजा आपण करत असतो, पूजा मांडणी करत असतो, उपवास वगैरे असतो, तेव्हा हिरव्या कलरचं वस्त्र चालतं. पण देवघरामध्ये हिरव्या कलरचं वस्त्र नका ठेवू. पिवळा, पांढरा किंवा केशरी कलर पण चालेल, पण लाल कलर नका अंतरू. आपल्याकडचं देवघर छोटं आहे की मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आपण नियमाने पूजा करत आहोत, नियम पाळून देवघरामध्ये आपण देवांची स्थापना केलेली आहे हे महत्त्वाचं आहे. आणि देवघर आहे तर आपण सकाळ संध्याकाळ त्यांची पूजा करणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे दोन्ही टायमिंगला देवासाठी दिवा लागला गेला पाहिजे, अगरबत्ती झाली पाहिजे. बघा, देवघर खूप मोठं असून उपयोग नाही आहे. त्या देवांची पूजा करण्यासाठी आपल्याला वेळ असला पाहिजे. नाहीतर देवपूजा करायला 2-2 दिवस वेळ नाही, देवघर खूप मोठं आहे, याचा पण उपयोग नाही आहे. आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीला पिवळा कलर किती प्रिय आहे माहीत आहे आपल्याला. कारण हळद पिवळ्या कलरची असते. आपण दिवाळीमध्ये पिवळ्या कलरच्याच कवड्या आणत असतो. तर माता लक्ष्मीसाठी आपण पिवळा कलर वापरावा. आणि आपल्या स्वामींना पण पिवळा कलर आवडतो, त्यामुळे ईशान्य कोपऱ्यातल्या देवघराला पिवळ्या कलरचंच वस्त्र अंतरा. धन्यवाद.